नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम जून 2019 झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न। मागील भागात आपण 1 ते 10 प्रश्न बघितली होती। आता त्या पुढील प्रश्न बघूया। सूचना आहे प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे पुढे दिलेल्या उत्तरावर आधारित आहेत। इंग्रजीतील किंवा मराठीतील उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे द्या। उत्तर आहे भारतीय माणसाची एक विशिष्ट मनोवृत्ती आहे। गेल्या 5000 वर्षांच्या परंपरेत सिद्ध झालेली आहे। कोणत्याही एका पंथाबद्दल, विचाराबद्दल, आचाराबद्दल भारतीय माणूस टोकाचा आग्रही नसतो। एका शब्दात सांगायचे तर भारतीय माणूस अनाग्रही आहे। अनाग्रही असणे चांगले की वाईट असा खरा प्रश्न नाही। खरा प्रश्न आधी येथील समाजाचे स्वरूप नीट समजून घेण्याचा आहे। म्हणूनच त्या समाजाला एकात्म करताना तेथील विचारवंतांनी विविधतेत एकता अशी घोषणा दिली। यात प्रत्येक समाजाची स्वायत्तता टिकून राहते, प्रत्येक समाजाची अहिंसा सुखावते आणि ते आपण एक असल्याचे जाणीव हळूहळू रुजवता येते। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भारत हे कधीच एक राष्ट्र नव्हते। इथे जातीचे स्वायत्त गट होते। या स्वायत्त गटांनी धर्मपंथाचे वस्त्र चढवून पुन्हा आपले वेगळेपणा टिकवले होते। भाषेच्या सीमारेषांनी पुन्हा आपापले वेगळे वळण राखले होते। अशा आपल्या समाजाने गेल्या 150 वर्षात एक नवे वळण घेतले आहे। जातीची स्वायत्तता प्रादेशिक स्वायत्ततेत विलीन करण्यात आले, करण्यास आज आपला समाज मानसिकदृष्ट्या तयार झालेला आहे। ही प्रादेशिक स्वायत्तता कायम ठेवून राष्ट्रीय ऐक्य निर्माण व्हावे या ध्येयवादास इथल्या समाजाने मान्यता दिली आहे आणि हा सर्व गेल्या 100-150 वर्षातल्या अनेक चळवळींचा एक अंतिम परिणाम आहे। एका फार मोठ्या संक्रमणातून भारतीय समाजाची वाटचाल चालू आहे। अशा या वाटचालीचा अभ्यास करण्याचे अत्यंत महत्त्वाचे साधन वाङ्मय असते। वाङ्मय ही मनुष्य निर्मिती कला आहे। अत्यंत परिचय आणि सहज उपलब्ध असलेल्या भाषेच्या साधनातून ती प्रगट होते। भाषेत मूळ संस्कृतीचे जसे अनेक अवशेष असतात, तसेच समाजाच्या बदलत्या परिस्थिती गतीचेही तरंगत असतात। म्हणून वाङ्मय ही कला जशी संस्कृतीची फलश्रुती आहे, तशी संस्कृतीच्या अभ्यासाचे ते फार मोठे साधन आहे। वाङ्मयाचा व्यवहार हे ते ज्या संस्कृतीत निर्माण होते त्या संस्कृतीच्या आकलनाशिवाय कळणे शक्य नाही। हा झाला उत्तरा। तर हा उत्तरावर आधारित प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 11 भारतीय माणूस अनाग्रही आहे कारण? पर्याय आहे त्याची सर्वसमावेशकता, त्याची भावनात्मकता, त्याची संघटनशीलता, त्याची बुद्धिप्रामाण्यवाद। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 त्याची सर्वसमावेशकता। प्रश्न क्रमांक 12 भारतीय समाजव्यवस्था ही वैशिष्ट्यपूर्ण आहे, तशी ती अंतर्गत येणाऱ्या समाज घटकाला काही त्याची वैचारिक स्वातंत्र्य देणारी आहे। पर्याय आहे पूर्ण विधान बरोबर आहे, संपूर्ण विधान चूक आहे, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 संपूर्ण विधान बरोबर। प्रश्न क्रमांक 13 भारत हे कधीच एक राष्ट्र नव्हते कारण? पर्याय धर्मपंथाचा आंधळेपणा, सामाजिक अहंकार, जातीतील स्वायत्तता, भाषेत समानता। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी जातीतील स्वायत्तता। प्रश्न 14 जातीय स्वायत्तता आणि प्रादेशिक स्वायत्तता या दोन बाबी स्वतंत्र असून त्या दोन्ही एकत्र आल्यास राष्ट्रीय ऐक्याची भावना वाढीस लागेल। पर्याय दिले आहे संपूर्ण विधान चूक, संपूर्ण विधान बरोबर, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी संपूर्ण विधान बरोबर। प्रश्न क्रमांक 15 वाङ्मयाच्या अभिव्यक्तीचे माध्यम कोणते? पर्याय समाज, मनुष्य, संस्कृती, भाषा। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी भाषा। प्रश्न क्रमांक 16 डॉक्टर देवर यांच्या मते संप्रेषण म्हणजे? पर्याय आहे कल्पनांचे सामायिकरण, अनुभवांचे सामायिकीकरण, अवबोधन, भावनांचे सामायिकीकरण। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी अवबोधन। प्रश्न क्रमांक 17 वर्गात पाठ शिकवण्यासाठी माध्यमाची निवड करताना शिक्षकाने पाठाचे उद्दिष्टे, विद्यार्थ्यांचा वयोगट, वापरल्या जाणाऱ्या माध्यमाविषयीचे ज्ञान व रिकामी जागा लक्षात घेतले पाहिजे। पर्याय आहे अध्यापन पद्धती, शैक्षणिक साधने, समूह माध्यम, मूल्यमापन व्यवस्था। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी मूल्यमापन व्यवस्था। प्रश्न क्रमांक 18 ट्रॅफिक सिग्नल्स हे रिकामी जागा संप्रेषणाचे उदाहरण आहे। पर्याय आहे समूह, अशाब्दिक, एकाकडून अनेक। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी अशाब्दिक। प्रश्न क्रमांक 19 एका मॉलमध्ये गिऱ्हाईके येतात, ते आपल्या सामायिक हिताच्या बाबींची एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात व त्या समूहाच्या कृती स्थिरपणे वृद्धिंगित होत जातात, हे रिकामी जागा समूहाचे उदाहरण होय। पर्याय आहे मुक्त, बद्ध, सहकारी, श्रेणीबद्ध। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए मुक्त। प्रश्न क्रमांक 20
काही वेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाला लावतात, कारण तेथे ग्राहक रिकामी जागा असतात. पर्याय बहुजिनसी म्हणजे हेटेरोगोनस, असंख्य निरीक्षक चिकित्सक. तर ह्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए बहुजिनसी. या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघू. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.